सुशील काळे. हे आपली नॅशनलाइज बँकेशी संबंधित आहे का? नाही, याच्यामध्ये सगळ्या बँक आहेत. कोऑपरेटिव्ह पण आहे. कोऑपरेटिव्ह पण आहे, काही कोऑपरेटिव्ह, सगळ्या नाही. कोऑपरेटिव्ह मध्ये कमी आहे, पण मुख्यतः पब्लिक सेक्टर बँका, नॅशनलाइज बँकेचे ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक, म्हणजे हे फेडरल, कोटक वगैरे नाही, फेडरल, कर्नाटक, हा. या जुन्या जमान्यातल्या खाजगी बँक आहेत हा. ना, त्या बँक आहेत, आणि ग्रामीण बँक आहेत, आणि काही कोऑपरेटिव्ह बँक बरं. हेही योग्य. मुळात हे जे काही प्रेस रिलीज दिलेले याचं बॅकग्राऊंड थोडं मी सांगतो की मागच्या बजेटच्या वेळी निर्मला सीतारामननी असं सांगितलं होतं, अर्थमंत्री, की IDBI आणि 2 पब्लिक सेक्टर बँकांचं आम्ही प्रायव्हेटायझेशन करू, आणि त्यांनी कॅबिनेटमध्ये IDBI बँकेच्या खाजगीकरणाला मंजुरी दिली, आणि तसं IDBIला त्यांनी सूचित केलं. आणि 2 पब्लिक सेक्टर बँकांचं प्रायव्हेटायझेशन करायचं असेल तर सरकारला बँकिंग कंपनी एक्विजिशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग ऍक्ट 1970 आणि 1980 याच्यात अमेंडमेंट करणं आवश्यक आहे. त्या दुरुस्ते मागच्या अधिवेशनाच्या अगोदर लिस्ट ऑफ बिझनेस मध्ये बँकिंग कंपनीज अमेंडमेंट ऍक्ट 2021 त्यांनी इन्कॉर्पोरेट केला होता. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून त्यांनी तो जो अजेंडा आहे तो अजेंडा पुढे सरकवला आहे. पण या पावसाळी अधिवेशनामध्ये जे 18 जुलैपासून सुरू होणार आहे, पुन्हा नव्याने सरकारच्या वतीने हे बँकिंग कंपनी अमेंडमेंट ऍक्ट 2021 हे विधेयक मांडल्या जाण्याची शक्यता आहे. आम्ही बँक कर्मचारी संघटना या बँक खाजगीकरणाला विरोध करतो. आमच्या समोर 2-3 गोष्टी डोळ्यापुढे येतात. एक पहिलं म्हणजे आतापर्यंत जेवढ्या खाजगी बँका बुडत होत्या त्यावेळी पब्लिक सेक्टर बँकांना सांगितलं की तुम्ही त्यांना वाचवा. तुम्ही बघितलं असेल, युनायटेड वेस्टर्न बँक बुडत होती तेव्हा IDBI बँक त्यांनी वाचवली. ग्लोबल ट्रस्ट बँक बुडत होती तेव्हा त्याला ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पब्लिक सेक्टर बँकेने वाचवलं. कराड बँक हर्षद मेहता स्कॅम झाल्यानंतर बुडत होती त्यावेळी बँक ऑफ इंडियाने वाचवलं. म्हणजे जेव्हा प्रायव्हेट सेक्टर बुडतं तेव्हा गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर बँकेला सांगतं तुम्ही त्यांना वाचवा. अगदी ताजं उदाहरण येस बँकेचं आहे. येस बँक बुडत होती तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं तुम्ही 45% भांडवल होता आणि येस बँकेला वाचवा. आणि आता तेच सरकार या पब्लिक सेक्टर बँकांचं प्रायव्हेटायझेशन करतं. आणि हे जर प्रायव्हेटायझेशन झालं तर ठेवीला जे 5 लाखापर्यंत विम्याचं संरक्षण आहे त्याच्या वरच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी सुरक्षित राहणार नाही. घाम गाळून जमा केलेला जो पैसा आहे तो पैसा सुरक्षित राहणार नाही, हे आमचं पहिलं म्हणणं आहे. दुसरं की आज पब्लिक सेक्टर बँका सोशल बँकिंग आणि बँकिंग करतात. म्हणजे तुम्ही आता जर जनधन ची आकडेवारी बघितली, जनधन जीवन सुरक्षित योजना, विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, क्रॉप लोन, क्रॉप इन्शुरन्स स्कीम, मुद्रा लोन किंवा स्ट्रीट वेंडर साठीची स्वनिधी योजना, या सगळ्यांच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये 90 ते 97% शेअर हा पब्लिक सेक्टर बँकांचा आहे. उद्या जर या बँकांचं प्रायव्हेटायझेशन झालं तर या सामान्य माणसाला कर्ज कोण देणार, हा पहिला प्रश्न आहे. आता क्रॉप लोनची आकडेवारी जर तुम्ही काढून बघितली तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या 18 प्रायव्हेट सेक्टर बँका एकत्रितपणे जेवढं क्रॉप लोन वाटतात त्याच्यापेक्षा 31 स्टेट बँक ऑफ इंडिया जास्त क्रॉप लोन वाटते. त्यामुळे मग शेतकऱ्यांनी पुन्हा कोणाच्या दरवाज्यात जाऊन उभं राहायचं. एरवीच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या ते कर्जाच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे होत आहे. आणि याच्या ऐवजी जर उद्या खाजगीकरण झालं तर भयावह परिस्थिती होईल. परवा सांगलीमध्ये एक घटना जी घडली की एका सावकाराने एका कुटुंबाला दिलेलं कर्ज हे कारण झालं आणि त्या एका कुटुंबातल्या 9 लोकांनी आत्महत्या केली. तर फार मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा जे हिंदी चित्रपटात पूर्वी बघितलं जायचं की सावकार कसं लोकांना पिळतो तशी अवस्था पुढे गेली. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग, आम्ही या सगळ्या जे काही बँक खाजगीकरणाचे दुष्परिणाम आहेत ते लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणून बँक राष्ट्रीयकरण जे 19 जुलैला येतं त्याचं औचित्य साधून आम्ही 12 ते 19 जुलै एक कॅम्पेन राबवणार आहोत, जन अभियान राबवणार आहोत. ज्या काळात आम्ही पहिल्यांदा लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत, आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, आणि त्यांनी आमच्या या कॅम्पेनच्या बाजूने उभं राहावं अशी विनंती करणार आहोत.
दुसरं, बँक नॅशनलायझेशनचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत जाऊन भेटून आम्ही त्यांना एक जागृती निर्माण करणार आहोत. तिसरं भाग, आम्ही या निमित्ताने 2 मागण्या पुढे करतोय. त्यातली एक मागणी, बँकामध्ये थकीत मोठ्या लोकांना दिलेली जी कर्ज ती थकीत झाली, त्यामुळे बँका तोट्यात होत्या. त्यावेळी बँकांनी सर्वसामान्य ग्राहकांवर अनेक प्रकारचे चार्जेस लागू केले. तुम्ही आता बघाल तर 3 पेक्षा जास्त वेळा नॉन होम एटीएम वरून जर तुम्ही पैसे काढले तर ताबडतोब तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात. एटीएम इश्यू केलं तर अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस लागतात. SMS आलं तर त्या SMS चे चार्जेस लागतात. ब्रांच मध्ये जाऊन तुम्ही 2 लाख 5 लाख जर लो डिनॉमिनेशन नोटा भरल्या तरी तुम्हाला चार्जेस लागतात. चेक इश्यू केला वापस गेला तरी तुम्हाला चार्जेस लागतात. तुमची सिग्नेचर व्हेरिफिकेशन करायची त्यालाही चार्जेस लागतात. आता बँकांनी सामान्यतः ज्या सेवा मोफत दिल्या जायला पाहिजे त्याला चार्जेस आकारायला सुरुवात केली. एकेका बँकेमध्ये 10 कोटी खाती आहेत. त्या 10 कोटी खात्यांना जर 18 रुपये प्रत्येक खात्याला, 15 रुपये आणि 3 रुपये जीएसटी चे असे एकूण 18 रुपये जर प्रत्येक खात्याला दर 3 माहाला SMS चार्जेस लावले तर कल्पना करा किती पैसे होतात. एका खात्यामागे एका वर्षाची 72 रुपये होतात. आता जनधन वगैरे जी काही छोटी खाती उघडलेली आहे किंवा काही खात्यांना जे सरकारच्या तर्फे अनुदान वाटप होतं, तर अनेक वेळा लोक येतात की ते अनुदान आमचं जमा झालं का, खातं उघडून बघितलं तर जमा झालेलं असतं, पण त्याच्याबरोबर ही वेगवेगळे चार्जेस त्या खात्याला लागून ते पैसे काढून घेतले जातात. शेवटी त्या लोकांना पैसेच मिळत नाहीत. हा एक मुद्दा आम्ही या सप्ताहामध्ये उपस्थित करणार आहोत. आणखी एक मुद्दा आमच्या बाजूने होता की सध्या जे व्याजाचे दर आहेत ते व्याजाचे दर बँकांनी खूप कमी केलेले आहेत. म्हणजे बचत खात्यावर एक काळ 5% व्याजाचा दर होता, तो आता 2.75 झालेला आहे. टर्म डिपॉझिट वर पण 12% 13% व्याज दर होता, तो आज 6% पर्यंत आलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे किमान इन्फ्लेशन कॉम्पन्सेट करणारा तरी व्याजाचा दर असला पाहिजे. जर इन्फ्लेशन 8% असेल आणि तुम्ही व्याजाचा दर ठेवीवर 8% दिला तर त्याचा अर्थ 0% आहे. कमीत कमी तेवढा तरी बँकांनी द्यायला पाहिजे. विशेषतः सिनियर सिटीजन ज्यांना पेन्शन लागू नाहीये असे लोक तर बँकेमध्ये डिपॉझिट ठेवतात, त्याच्या व्याजावर त्यांची गुजरट करतात. पण त्या लोकांचं उत्पन्न गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 1/3 कमी झालेलं आहे. कारण जे व्याजाचे दर 9% होते ते आज 6% वर आलेले आहेत. त्यामुळं त्यांना एकीकडे भाववाढ झाली, त्याच्यामुळं त्यांचं जे मंथली बजेट होतं ते बजेट वाढलं आणि दुसरीकडे त्यांचं इन्कम घटलं. त्यामुळे किमान सिनियर सिटीजनची व्याजाचे दर ते तरी वाढवले पाहिजे. आणि या सगळ्या आमच्या कॅम्पेनची जी स्लोगन आहे ती आमची स्लोगन जनतेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी ही आहे. आज आता आम्ही बघतो की बँकांमध्ये जे काही डिपॉझिट गोळा होतात ज्याच्यातून बँका कर्ज वाटतात त्यातले 55% कर्ज मोठ्या उद्योगाला वाटली जातात आणि त्या मोठ्या उद्योगाला वाटलेल्या कर्जातले 80% थकीत आहे. म्हणजे मधल्या काळात बँका ज्या तोट्यात होत्या त्याचं कारण ही थकीत कर्ज होती. आता ती थकीत कर्ज राईट ऑफ केली किंवा वन टाइम सेटलमेंट खाली त्याचं व्याज मुद्दल माफ केलं किंवा इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड जे आहे दिवाळखोरी कायद्याअंतर्गत प्रक्रिया त्याच्यामध्ये 5% वसूल केले आणि 95% माफ केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून आता ही थकीत कर्ज कमी झालेली दिसतात. पण या थकीत कर्जाची वसुली जर केली असती तर बँका तोट्यात गेल्या नसतात. विशेष म्हणजे मागच्या वर्षी आणि आता या वर्षी तर सर्वच्या सर्व पब्लिक सेक्टर बँका चांगल्यापैकी प्रॉफिट कमवत आहेत. म्हणजे त्या प्रॉफिट मध्ये बँक तोट्यात आहे म्हणून तुम्ही खाजगीकरण केलं समजू शकतो. इथं तर बँका प्रॉफिट मध्ये. आता तर प्रायव्हेटायझेशनची काही म्हणजे देयर इज नो रिझन वाय दे शुड रिसॉर्ट टू प्रायव्हेटायझेशन. हे सगळ्या बॅकग्राऊंडवर आम्ही हा कॅम्पेन राबवतोय आणि या निमित्ताने बँकिंग विषयक जे प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांच्या चर्चेचा विषय आम्ही करायचा प्रयत्न करतोय. केवळ बँक कर्मचारी या प्रश्नावर लढले तर हे खाजगीकरण थांबू शकणार नाही. तर हे खाजगीकरण थांबायचं असेल तर राष्ट्रीयकरणाचे लाभार्थी आणि सामान्य माणूस हा पेटून उठला पाहिजे तरच हे खाजगीकरण थांबवणं शक्य आहे. म्हणून आम्ही बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने लोकांना अप्रोच होऊन त्यांचं ओरिएंटेशन करायचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्हाला काही विचारायचं? आमची संघटना काही CPM, CPI किंवा कुठल्याही कम्युनिस्ट पक्षाची नाही बेसिक. दुसरं गोष्ट
1991 सालापासून 2022 पर्यंत एकूण आम्ही 36 संप केले. किती? 36. हे सगळे बँक खाजगीकरणाच्या विरोधामध्ये होते. 36 संप. आणि असं वाटत नाही का? आमचे संप असं वाटत नाही का की नीती आयोग किंवा अर्थतज्ञ जर का देशाची अशी व्यवस्था भविष्यामध्ये असावी असं जर का एखादं धोरण ठरवत असेल तर त्याला कुठेतरी असं म्हणजे त्याचा परिणाम किंवा त्याच्या सकारात्मक व्ह्यू त्याच्याकडे आहेत म्हणूनच ते ठरवत असते. आता हे ज्या धोरणाचा परिपाक म्हणून ही धोरणं भारतात राबवली जातात. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, तर अमेरिकेमध्ये खाजगी बँक आहेत, युरोपमध्ये खाजगी बँक आहेत. पण जेव्हा 2008 साली क्रायसिस झाला तेव्हा या बँका बुडत होत्या. त्यावेळी गव्हर्नमेंटला त्या बँकांचं नॅशनलायझेशन करावं लागलं. कुठे? अमेरिकेत आणि युरोपमध्ये. जिवंत उदाहरण आहे. आणि त्यावेळी मनमोहन सिंग किंवा पी चिदंबरम इंटरनॅशनल फोरमवर कॉलर टाईट करून सांगायचे भारतातलं बँकिंग वाचलं, कारण भारतातलं बँकिंग हे पब्लिक सेक्टरमध्ये आहे. आणि हे पब्लिक सेक्टरमध्ये राहिल्याचं कारण 91-92 पासून आम्ही जे संप केले आणि विरोध करतोय त्याच्यामुळे आतापर्यंत बँकिंग पब्लिक सेक्टरमध्ये राहिलं.